तु संवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपावुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथाधिराज आपण बघतो आहे आणि आश्रवाधिकाराची भूमिका आम्ही बघतो आहे। आश्रवाधिकारामध्ये आचार्यांनी आश्रवाची उपपत्ती या ठिकाणी थोड्या वेगळ्या पद्धतीने आम्हाला सांगितलेली आहे की पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय हे नवीन कर्माच्या आश्रवाचं कारण आहे आणि या कारणाचं कारण जीवाचे रागद्वेष मोहरूप परिणाम आहे। ही उपपत्ती आश्रवाधिकाराची थीम म्हणून आम्ही बघितलेली आहे आणि पुढे चालून आचार्यांनी सांगितलं की जो सम्यक दृष्टी आहे या सम्यक दृष्टीला द्रव्याश्रव विद्यमान नाही। द्रव्याश्रवाचा अभाव आहे। ज्याप्रमाणे मातीच्या ढेकळाचं उदाहरण आचार्यांनी दिलेलं होतं किंवा मुठीमध्ये विष आहे, हे विष जोपर्यंत ती व्यक्ती खात नाही तोपर्यंत तिचा काहीही बिघाड नाही। त्याप्रमाणे हे पूर्वबद्ध संपूर्ण प्रत्यय जीवाला काहीही करू शकत नाही आणि याचा जो बंध झालेला आहे, नवीन कर्मांवर्गणात जी कर्मरूप परिणत झाली आणि ती जीवाशी बद्ध झाली असं व्यवहाराने म्हणण्यात येतं, पण वास्तविकतः त्याचा बंध हा पूर्वबद्ध कर्माशी झालेला आहे आणि जीव या द्रव्याश्रवांपासून भिन्न आहे किंवा द्रव्याश्रव तो करत नाही। अशा प्रकारे द्रव्याश्रवाचा त्याला अभाव असतो। ही गोष्ट आचार्यांनी सिद्ध केलेली आहे आणि यानंतर पुढे मात्र प्रश्नकर्त्याचे प्रश्न संपलेले नाही। जी वस्तुस्थिती त्याच्या नजरेमध्ये दिसते आहे, जे तो अनुभवतो आहे, तो प्रश्न त्यावर आधारित विचारणार आहे। तो असं पाहतो आहे की जरी सम्यक दर्शन झालं तरी जीवाला तर बंध होतच आहे। तो काही संसारातून मुक्त झालेला नाही, त्यालाही कर्माचा आश्रव होतो आहे आणि आचार्यांनी तर त्याला निराश्रवी म्हटलं आणि म्हणून ज्ञानी हा निराश्रवी कसा असू शकतो हे आचार्यांना प्रश्न विचारला गेला। आचार्यांनी सांगितलं की ज्ञानीला आश्रव भावाच्या भावनेचा अभाव असतो। आश्रव भाव त्याला नकोसे वाटतात। रागद्वेष मोहादी परिणामांना तो जीवनात महत्व देत नाही, त्याला स्वरूप मानत नाही, त्याला त्याच्यामध्ये अनुराग तो करत नाही आणि म्हणून अभिप्रायाने या विरहित असल्यामुळे त्याला निराश्रवी असं म्हटलेलं आहे। पण तरीही प्रश्न परत राहतोच की असं जरी आहे तरी आम्हाला ज्ञानीच्या जीवनामध्ये देखील कर्मबंध दिसतो आहे। ही वस्तुस्थिती आम्ही विसरून चालणार नाही। प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की ज्या अर्थी ज्ञानगुणाचा जघन्य रूप परिणाम हा बंधाचं कारण आहे, जोपर्यंत क्षयोपक्षमी ज्ञान आहे तोपर्यंत ज्ञानाचं ज्ञेय बदलणार आहे आणि रागांश देखील त्या ज्ञानासोबत विद्यमान असणारच आहे। म्हणजे राग सहित त्याचं ते ज्ञान आहे। राग म्हणा किंवा द्वेष म्हणा, असं त्याचं ज्ञान गुणाचं परिणमन आम्ही बघतो आहे आणि त्यामुळे त्या ज्ञानावर उपचरित कथन करून ज्ञानानी बंद झाला अशा प्रकारची भाषा त्याला वापरल्या गेली। यथाख्यात चारित्राची जोपर्यंत प्राप्ती होत नाही तोपर्यंत
हा रागांश ज्ञानासोबत अवश्यपणे विद्यमान आहे, किंवा जोपर्यंत केवल ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत हा रागांश जीवनात निश्चितपणे विद्यमान आहे. आणि म्हणून या अशा ज्ञानाच्या परिणमनाला जघन्य ज्ञानाचं परिणमन असं म्हणण्यात आलं. वास्तविकतः ज्ञान गुण हा बंधाचं कारण नाही. ज्ञान जीवाचा स्वभाव आहे, तो बंधाचं कारण नाही. पण जोपर्यंत ज्ञान पूर्णतेला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानासोबत अल्पज्ञानासोबत राग भाव विद्यमान असतोच असतो. आणि या राग भावाला बंधाचं कारण म्हणून त्या ज्ञानावर तशा प्रकारचा उपचार केला की ज्ञान गुणाचं जघन्य परिणमन हे बंधासाठी कारणीभूत आहे. आता प्रश्न परत आला की जर ज्ञानीला देखील कर्मबंध होतो आहे तर तो ज्ञानी निराश्रवी कसा? ज्ञान गुणाचे जघन्य परिणाम जर बंधाचं कारण आहे, त्यांनी त्याला बंध होतो आहे, तर त्याला निराश्रवी कसे म्हटल्या जाईल? हा प्रश्न परत उपस्थित झाला. आणि या प्रश्नाला आचार्यांनी उत्तर दिलं ते बुद्धिपूर्वक रागद्वेषादी आणि अबुद्धिपूर्वक रागद्वेषादी परिणाम या माध्यमातून आचार्यांनी उत्तर दिलेलं आहे. बुद्धिपूर्वकचा अर्थ देखील वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारे लावण्यात येऊ शकतो. बुद्धिपूर्वक जर आम्ही अध्यात्म भाषेमध्ये बुद्धिपूर्वक कशाय म्हणू, अध्यात्म भाषेमध्ये, तर मिथ्यात्व आणि स्वामित्वाच्या भावनेनी रहित रागद्वेष मोह परिणाम म्हणजे अबुद्धिपूर्वक. रहित सहित असेल तर बुद्धिपूर्वक, आणि रागद्वेषादी स्वामित्वाच्या बुद्धीने रहित परिणाम आणि मिथ्यात्वाने रहित परिणाम असेल तर तो अबुद्धिपूर्वक म्हटल्या जातो. तसा साधा जर आम्हाला बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वकाचा अर्थ लावायचा असेल तर जो परिणाम आम्हाला ज्ञात होतो, जाणता येतो, तो बुद्धिपूर्वक. आणि जो जाणल्याच जात नाही पण होतो आहे कर्माच्या उदयामध्ये, त्याला अबुद्धिपूर्वक असंही वर्गीकरण सामान्य रीतीने आम्ही लावू शकतो. कधी कधी आमच्यामध्ये एखादा परिणाम सुरू असतो पण तो आम्हाला देखील ज्ञात होत नाही की असा परिणाम माझ्यात आहे, म्हणून तो अबुद्धिपूर्वक. कर्मोदय तिथे कारण आहे आणि कर्मोदयामुळे तो परिणाम तसा पर्यायीमध्ये होतो आहे आणि तो अबुद्धिपूर्वक म्हटल्या जातो. आता हा अबुद्धिपूर्वक परिणाम जर सामान्य अपेक्षेने आम्ही घेतला तर मिथ्यात्व गुणस्थानापासून तो परिणाम 10व्या गुणस्थानापर्यंत राहू शकतो. अबुद्धिपूर्वक परिणाम, ज्ञात न होणारा परिणाम. उदाहरणार्थ, समजा आता आम्ही शास्त्र स्वाध्याय करतो आहे, या समयामध्ये आमचा उपयोग शास्त्राशी एकाग्र झालेला आहे. आता आमच्या जीवनात क्रोध मान माया लोभ आहे की नाही हा जर कोणी प्रश्न विचारला तर याचं उत्तर आम्हाला काय देता येईल? आम्हाला उत्तर अनेकांतांनी द्यावं लागेल. जर आम्हाला ज्ञात होतो आहे या भावानी पाहिलं तर आम्हाला तो ज्ञात होत नाही, म्हणून आम्ही म्हणू की आत्ता तर कोणताच नाहीये परिणाम माझ्या जीवनात. न क्रोध आहे, न मान आहे, माया आहे, न लोभ आहे. परंतु जर कर्मोदयाचा आम्ही विचार केला तर कर्मोदय आम्हाला सतत सुरूच आहे आणि तो जर अनंतानुबंधीचा असेल तर आम्हाला आत्ताही क्रोध मान माया लोभापैकी कशाचा तरी उदय सुरू आहे आणि त्यामुळे आमच्या पर्यायी तो परिणाम होतोच आहे. आम्ही त्याला आत्ता जाणत नाहीये, एवढंच फक्त त्यामध्ये फरक आहे आणि म्हणून या परिणामाला अबुद्धिपूर्वक म्हणता येतं. हा परिणाम कुणाच्याही जीवनामध्ये असू शकतो
आम्ही चालतो आहे, जाणीवपूर्वक चालतो आहे, परंतु तरी देखील एखाद्या वेळेला अनावधानाने आमच्या जीवनामध्ये असा प्रकारचा अबुद्धीपूर्वक परिणामयुक्त भाव असा असू शकतो, असा हा ज्ञात न होणारा परिणाम, याला अबुद्धीपूर्वक म्हणायचं. आणि जो ज्ञात होतो, जाणता येतो, स्वतःलाही स्वतःचा जाणता येतो, दुसऱ्यालाही अनुमानाने जाणता येतो, तो परिणाम बुद्धिपूर्वक म्हणायचं. ही तर सामान्य विवक्षा झाली. हा आम्ही आगमामध्ये अशा प्रकारचा परिणाम लावल्याच जातो. पण जेव्हा बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वकाचा विषय समयसार सारख्या अध्यात्म ग्रंथामध्ये येतो, तेव्हा समयसार म्हणतो की मिथ्या दृष्टीला कोणताही परिणाम अबुद्धिपूर्वक नाही. सगळे त्याचे परिणाम कर्तृत्व बुद्धीने सहित आहे. कर्त्यापणाची आणि स्वामित्वपणाची आणि मिथ्यात्व जनित त्याचा भाव आहे, आणि म्हणून त्याचा कोणताही परिणाम हा अबुद्धिपूर्वक असत नाही. त्यांची भाषाच अध्यात्माची चौथ्या गुणस्थानापासून पुढची आहे. त्यामुळे चौथ्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्व आणि रागद्वेषादी परिणामांच्या स्वामित्वाच्या अभावामुळे, रागद्वेष तर आहे पण त्याच्या स्वामित्वाचा अभाव आहे, या भावनेने रहित त्यांचा परिणाम तो अबुद्धिपूर्वक म्हटल्या जातो. आणि जिथं ही स्वामित्व बुद्धी असेल तो परिणाम हा बुद्धिपूर्वक म्हटल्या जाणार आहे. तर अशा तऱ्हेची उपपत्ती लावलेली आहे. पुढे जर आम्ही गेलो तर मुनी पर्यायी मध्ये असं म्हटल्या जातं की 6 गुणस्थान पर्यंतचे बहुतांश परिणाम हे बुद्धिपूर्वक आहे, आणि 7 पासून पुढे आत्मध्यानात ते तल्लीन आहे, कारण श्रेणी आरोहण करण्याची त्यांची विवक्षा दिसते आहे, आणि त्यामध्ये ते त्यांचे जे काही परिणाम होतात ते तर आत्म्याकडे त्यांचा उपयोग एकाग्र झालेला आहे. पण कषायांच्या सद्भावामध्ये तो पर्याय जीवनामध्ये उदयात येतो आहे, पर्यायीमध्ये विद्यमान आहे, नवीन कर्मबंधालाही क्वचित काळपर्यंत करतो आहे, असा हा परिणाम अबुद्धिपूर्वक परिणाम म्हटल्या जातो. अशी ही विवक्षा बुद्धिपूर्वकाच्या बाबतीत आणि अबुद्धिपूर्वकाच्या बाबतीत आचार्यांनी लावलेली आहे. आम्ही आता ही गाथा बघणार आहे 172 नंबरची, आणि या गाथेच्या अनुषंगाने परत आम्ही बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वकाविषयी पंडित लोकांनी काय चर्चा केलेली आहे ती पण आम्ही बघणार आहोत. दंसन चरितम, गाथा नंबर 172. दंसनम नाणचरितम जम परिणमदे जहन्न भावेण नानीतेन दुवज्जदी पोग्गलकम्मेण विविहेण. जम दंसन नाणचरितम, दर्शन ज्ञान आणि चारित्र हे जघन्य भावेण, जेव्हा ते जघन्य भाव रूपानी परिणमते. जघन्य भाव, आम्हाला हा शब्द आता पचनी पडला असेल, ऐकला तर आम्ही आता 3-4 वेळा ऐकतोच आहे 3-4 दिवसापासून. याचा अर्थ आता आम्हाला पचनी पडायला सुरुवात झाली असेल की ज्ञान गुणाचा म्हणजे ज्ञान दर्शन चारित्र रत्नत्रय स्वभाव जघन्य भाव रूपानी परिणमतो. याचा अर्थ पूर्णत्वाला तो भाव प्राप्त झालेला नाही, जघन्य रूपानी म्हणजे पूर्णत्वाच्या आधीच्या सगळ्या स्टेप्स कोणतीही असेल त्या भावरूपाने परिणमतो आहे. आणि ते नदू त्या कारणाने मात्र नाणी विविहेन पोग्गलकम्मेन बज्झती, हा ज्ञानी विविध अशा प्रकारच्या पुद्गल कर्मांनी बांधल्या जातो. म्हणजे जघन्य भाव रूपाने परिणमतो याचा अर्थ उत्कृष्टतेला प्राप्त झाला नाही, आणि जिथं उत्कृष्टता नाही
त्या ठिकाणी रागाचा सद्भाव आहे आणि त्या रागांशामुळेच वास्तविक बंध आहे. पण रागांशासोबत या गुणांची साथ आहे. हे गुणही विद्यमान आहे आणि म्हणून त्या गुणांना बंधाचं कारण म्हटल्या जाणार आहे. टीका पहा. जो वस्तुतः ज्ञानी आहे त्याला बुद्धिपूर्वक राग द्वेष मोहरूप आश्रव भावाचा अभाव असल्यामुळे तो निराश्रवच आहे. आचार्य अगदी खात्रीपूर्वक सांगतात आहे की जो ज्ञानी आहे त्याला बुद्धिपूर्वक राग द्वेष मोह नाही. बुद्धिपूर्वक इच्छापूर्वक एकत्व भावनेपूर्वक असा राग द्वेष परिणाम आणि मोह परिणाम त्याच्या जीवनात नाही. मोह आता कसा घ्यायचा हा, तर मोहाची विवक्षा लावताना आम्हाला तो ज्ञानी आहे म्हणजे मोह तर नाहीच आहे, पण यदा कदाचित क्षायी ज्ञान नसेल तर त्याच्या सत्तेमध्ये मोहनीय कर्म म्हणजे मिथ्यात्व कर्माचा सद्भाव असू शकतो, सत्तेत असू शकतो. पण ज्ञानी म्हटलं तर उदयात मात्र मोहनीय मिथ्यात्व कर्म त्याच्या जीवनात नाही, दर्शन मोहनीय नाही, रागद्वेषादी परिणाम आहे. आणि रागद्वेषादी जे परिणाम होतात आहे या परिणामांना देखील आश्रव भावाचा अभाव असल्यामुळे, आश्रव भावाचा अभाव असल्यामुळे म्हणजे की त्याला तो भाव स्वतःच निज स्वरूप दिसत नाही. तो आपल्या त्या आश्रव भावांपासून रागद्वेषादी परिणामांपासून स्वतःच्या ज्ञायोग तत्वाचं वेगळेपण अनुभवतो आहे. भेदविज्ञानाची धारा, चिंतनाची धारा सतत त्याच्या जीवनात आहे. पर्याय त्याची रागसहित असली तरी देखील विचार त्याचा हा आहे की हा रागद्वेषादी परिणाम मी नाही, मी तर केवळ एक ज्ञाता द्रष्टा स्वरूप आहे. आणि पर्यायी जो राग होतो आहे, आश्रवभाव होतो आहे, त्यालाही माझ्या ज्ञानाच्या माध्यमातून मी केवळ जाणतो आहे, मी त्याचा कर्ता नाही. एवढी त्याची अशी भेदविज्ञानाची प्रखरता जीवनामध्ये दिसते आहे आणि प्रत्यक्षात तो तसं अनुभवतो आहे. म्हणतो आहे असं नाही, अनुभव देखील त्याचा तसाच आहे की राग होत असताना सुद्धा हा राग मी नाही. आम्ही बऱ्याच वेळेला हा माझा स्वभाव आहे करून रागाला अंजारतो, गोंजारतो, त्याला आमच्या जीवनात स्थान देतो आणि म्हणतो काय करणार, याच्याशिवाय भागत नाही, याच्याशिवाय गृहस्थी चालू शकत नाही. पण ज्ञानीच्या जीवनात हा गृहस्थपणा असला तरी देखील रागाला तो जीवनात स्थान देत नाही. तो हे जाणून आहे की राग हा विपरीत परिणाम आहे, विभाव आहे, तो माझा स्वभाव नाही आणि मी तर सदैव स्वभावात स्थित राहण्याचाच माझा पुरुषार्थ करतो आहे. म्हणून या आश्रव भावाचा अभाव असल्यामुळे तो निराश्रवच आहे. परंतु तेथेही ही विशेषता आहे की जोपर्यंत तोच ज्ञानी ज्ञानाला सर्वोत्कृष्ट भावाने पाहण्यास, जाणण्यास आणि आचरण्यास असमर्थ आहे. ज्ञानाचा सर्वोत्कृष्ट परिणाम म्हणजे केवल ज्ञान, दर्शनाचा सर्वोत्कृष्ट परिणाम म्हणजे केवल दर्शन आणि चारित्र्याचा सर्वोत्कृष्ट परिणाम म्हणजे यथाख्यात चारित्र्य. हे जोपर्यंत त्याला जीवनात प्राप्त होत नाही तोपर्यंत हा ज्ञानी आत्म्याला सर्वोत्कृष्ट भावानी अनुभवू शकत नाही. अनुभवू शकत नाही, जघन्य भावाने ज्ञानाला पाहतो. ज्ञानाच्या बाबतीत जघन्यता ही या ठिकाणी संज्ञी पंचेंद्रिय जीवाची जघन्यता बघायची, कारण तो आत्म्याला तो जाणतोय. पण आत्म्याला जाणत असताना जघन्य म्हणजे उत्कृष्ट नाही असा भाव,
फक्त एवढंच या ठिकाणी सांगायचा, जघन्य ज्ञान किती आहे आणि जघन्य दर्शन किती आहे हा याचा इथे प्रश्न नाही. तसं पाहिलं तर जघन्य ज्ञान हे लब्ध्याक्षर ज्ञान म्हटलं जातं, जे निगोदी जीवांच्या जीवनात असतं. त्याची इथे विवक्षा नाही. इथे तर हे पाहायचं की जो उत्कृष्ट रूपाचा नाही, त्याला एक अंशही कमी असणारा भाव हा जघन्य भाव म्हटल्या जाणार आहे. त्या त्या जीवाला आपापल्या क्षयोक्षमानुसार तो भाव असणार आहे आणि त्या भावानीच तो आत्म्याला जाणणार आहे, अवलोकन करणार आहे किंवा रममाण होणार आहे. म्हणून जघन्य भावाने ज्ञानाला पाहतो, जाणतो आणि आचरतो. तोपर्यंत त्यालाही अनुमान गम्य, अबुद्धीपूर्वक राग कलंकाचा सद्भाव असल्याने काय आहे तर जोपर्यंत उत्कृष्ट भावाला केवळ ज्ञान, केवळ दर्शन, यथाख्यात चारित्राला तो प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्यालाही अनुमान गम्य. अनुमान गम्य का म्हटलं? कारण आम्ही बुद्धिपूर्वक तो जाणत नाहीये. आता तो जीव किंवा कुणीही त्याला बुद्धिपूर्वक जाणत नाहीये. केवळ ज्ञानी जाणू शकतात, पण तो विषय सोडून इथे कोणीही त्याला बुद्धिपूर्वक जाणू शकत नाही. मग कसा जाणणार आहे तो अनुमानाने ज्ञात होणारा आहे. अबुद्धिपूर्वक परिणाम जो आहे हा अनुमान गम्य आहे. अनुमानाने जाणू शकतो याचा अर्थ त्या जीवाला किती कर्माचा सद्भाव आहे, त्याला अनंतानुबंधी जरी गेली तरी अप्रत्याख्यानावरण कषाय विद्यमान आहे. अप्रत्याख्यानाच्या उदयामध्ये रागद्वेष मोह, रागद्वेष किंवा क्रोध मान माया लोभ हे परिणाम होतात आहे. त्याची भूमिका कोणती आहे? त्याची जर 5व्या गुणस्थानाची भूमिका असेल तर त्याला प्रत्याख्यान जनित क्रोध मान माया लोभ आहे. त्याचा उदय त्याला सतत सुरू आहे आणि त्या उदयाच्या अनुषंगाने पर्यायीमध्ये देखील तो भाव निश्चितपणे होतो आहेच. हे अनुमानाने ज्ञात करता येतं, अनुमानाने जाणता येतं. म्हणून त्याला म्हटलं अनुमान गम्य. अबुद्धिपूर्वक, अबुद्धिपूर्वक म्हटलं या ठिकाणी कारण तो ज्ञानाचा विषय बनलेला नाही, किंवा अबुद्धिपूर्वकाचा अर्थ लावताना त्याची रुची नाही आहे कषायांमध्ये आणि तरीही तो होतो आहे. त्याला करायचं नाही आहे पण तरीही होतो आहे, म्हणून त्याला म्हटलं अबुद्धिपूर्वक. इथे विवक्षा बदलली. इथे सांगितलं त्याची रुची नाही आहे. रुची नसताना देखील जबरदस्तीने त्याला करणं भाग पडतं आहे. इच्छे विना तो परिणाम त्याच्या जीवनात दिसतो आहे, होतो आहे, म्हणून तो अबुद्धिपूर्वक आहे. जसं एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जायचं नाही आहे, त्याची अंतरंगातून मुळीही इच्छा नाही त्या ठिकाणी जाण्याची, पण असं असताना त्याचा मित्र येतो आणि जबरदस्तीने त्याला तिथे घेऊन जातो. हा जो म्हणणार आहे तो काय म्हणणार आहे? मला माझ्या इच्छेविरुद्ध इथं आणलं, वास्तविकतः मला यायचं नव्हतं. हा जसा त्याचा अनिच्छापूर्वक रुचिरहित परिणाम असणार आहे. तो करेल सगळं, पण करत असतानाही म्हणेल मला याची आवड नाही. किंवा एखादा छोटा बालक असतो आणि त्या बालकाला एखादी भाजी आवडत नाही, आई जबरदस्तीने त्याला ठणकावून सांगते की ही भाजी तुला संपवायचीच आहे. आवड बिलकुल नाही आहे, खायची बिलकुल नाही आहे, पण आईचा धाक आहे आणि त्यामुळे तो खातो आहे. आणि खात असताना देखील हे सगळं रुचीपूर्वक त्याचं होत नाही, अनिच्छापूर्वक तो क्रिया करतो आहे. तर अशी ही अबुद्धिपूर्वक असा हा त्याचा भाव आहे. म्हणून असा अबुद्धिपूर्वक राग कलंकाचा, राग रूपी कलंक आहे आणि हा बारीक जरी असला तरी शेवटी तो कलंकच असतो. आणि म्हणून या राग कलंकाचा सद्भाव असल्यामुळे
पुद्गल कर्माचा त्याला बंध होतो. थोडक्यात परत उपपत्ती लावताना रागाने जीवनात बंद आहे हेच आचार्यांना सांगायचं आहे. वस्तुस्थिती तीच दाखवायची आहे. पण वस्तुस्थिती दाखवत असताना ज्ञानी आणि अज्ञानी आणि ज्ञानी निराश्रवी आहे, मग त्याला कसा बंध दाखवायचा, तर तो ज्ञानाच्या जघन्य परिणामांनी बंध आहे ही उपपत्ती लावली. कारण जघन्य भावाची अन्यथा उपपत्तीच सिद्ध होत नाही. अतएव तोपर्यंत ज्ञानास पाहावे, जाणावे आणि आचरावे की जोपर्यंत ज्ञानाचा जो काही पूर्ण भाव आहे तो पूर्णपणे तेवढा समीचीन रीतीने पाहण्यात, जाणण्यात, आचरणात येईल, तेव्हा साक्षात ज्ञानरूप होऊन सर्वथा निराश्रव होतो. आणि म्हणून प्रत्यक्षामध्ये निराश्रवी होणं आणि अजून आश्रव असतानाही त्याला निराश्रवी म्हणणं, यामध्ये हे अंतर आहे तो चौथ्या गुणस्थानापासून आश्रव भावनेच्या अभिप्रायाने विरहित. आणि श्रद्धा अपेक्षेने पाहिलं, अभिप्राय अपेक्षेने पाहिलं तर त्याला तेव्हाच निराश्रवी म्हटल्या जाऊ शकतं. एखादी व्यक्ती आहे, घरामधून तिला बाहेर पडायचंय, संन्यास तिला घ्यायचा आहे. उदाहरणार्थ महावीर स्वामींच्या जीवनामधली आम्ही घटना बघू शकतो. महावीर स्वामींच्या जीवनामध्ये त्यांना संन्यास घ्यायची भावना झाली, परंतु आई वडिलांचा विरोध म्हणून काही काळ संसारामध्ये त्यांना जबरदस्तीने राहावं लागलं. राहत असताना सुद्धा अंतरंगामध्ये दिगंबरत्व धारण कधी होईल हा भाव प्रकर्षाने होता. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारे अंतरंगामध्ये घरात आहे पण घरात असूनही विरागता जीवनात आहे असं हे त्या ठिकाणी जीवनात त्यांच्या दिसलं. हॅलो. म्हणून अतएव तो पावे तो ज्ञानास पाहावे. ज्ञानाला आम्हाला अनुभवायचंय, जाणायचंय, आचरण करायचं आहे की जोपर्यंत पूर्ण भाव समीचीन रीतीने प्रगट होत नाही आणि साक्षात ज्ञानरूप होऊन सर्वथा निराश्रवी होतो. म्हणून श्रद्धा अपेक्षेने तो चौथ्यातच मुक्त झाला म्हणून त्याला निराश्रवी म्हटलं. आणि त्याला दृष्टी मुक्त देखील चौथ्या गुणस्थानातल्या जीवाला म्हटल्या जातो, कारण त्याच्या दृष्टीमध्ये समीचीनता आली आहे. दृष्टी समीचीन झाली, मुक्तपणा कसा असतो हे त्याला अनुभवता आलं. त्याची एक झलक त्याला जीवनामध्ये पाहायला मिळाली, अनुभवायला मिळाली आणि म्हणून त्याला दृष्टी मुक्त असं म्हटल्या जातं. तसा तो साक्षात निराश्रवी बनणार आहे. भावार्थ पहा. ज्ञानीला बुद्धिपूर्वक अज्ञानमय रागद्वेष मोहाचा अभाव आहे. बुद्धिपूर्वक अज्ञान रूप जो रागद्वेष मोह आहे याचा त्याला अभाव आहे म्हणून तो निराश्रवी आहे. परंतु जोपर्यंत क्षयोपक्षमिक ज्ञान आहे, आपण काल क्षयोपक्षमिक ज्ञानाचं बघितलं की क्षयोपक्षमिक ज्ञान कर्माचा क्षयोपक्षम असताना जो गुण प्रगट झाला तो क्षयोपक्षमिक गुण आहे. मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोपक्षम असताना जे ज्ञान प्रगट झालं ते क्षयोपक्षमिक मतिज्ञान म्हटल्याच गेलं. आणि क्षयोपक्षमिक मतिज्ञानामध्ये काही कर्मांचा अनुदय आहे आणि काही कर्मांचा सद्भाव आहे, उदय आहे, अशी अवस्था तिथे दिसतं. म्हणून काही ज्ञान प्रगट आहे आणि काही ज्ञानावर मात्र आवरण आहे. असं हे जे क्षयोपक्षमिक ज्ञान आहे हे अंतर्मुहूर्तामध्ये याचं ज्ञेय बदलतं. एका याच्यावर हे स्थिर राहू शकत नाही.
याची ही एक प्रकारचे असमर्थता आहे. एका याच्यावर हे टिकू शकत नाही. आणि जर आत्म्यामध्येही याचा उपयोग लागला या क्षयोक्षमिक ज्ञानाचा, तर तो देखील एक अंतर्मुहूर्तापेक्षा टिकत नाही. क्षयोक्षमिक ज्ञानाबद्दल तर असं म्हटलं जातं की कसं ध्यान असतं या जीवाचं, तर ज्याचं उत्तम संवर्णन आहे त्याला एकाग्रतेने एक अंतर्मुहूर्त पर्यंत ध्यान टिकू शकतं. तत्वार्थ सूत्रात सूत्र आहे, उत्तम संवर्णनस्य एकाग्र चिंता निरोधो ध्यानम आणि अंतर्मुहूर्तात. अंतर्मुहूर्त त्याचा कालावधी आहे, त्यापेक्षा जास्त टिकू शकत नाही. आणि अंतर्मुहूर्त म्हटलं तरी देखील ते उत्तम संवर्णनवाल्यासाठी सांगितलं. ज्याचं जघन्य संवर्णन आहे त्याचं ज्ञान तर त्याच्याही आधी सुटतं. त्याचं ध्यान स्थिर राहू शकत नाही. काय त्याचं शरीर स्थिर राहू शकत नाही, वाचा स्थिर राहू शकत नाही, आणि मन तर असं आहे बंदराप्रमाणे, ते किती आणि कसं कुठे फिरून येईल हे सांगता येत नाही. प्रत्येकाला सामायिक करत असताना हा अनुभव येतो. ही अनुभव येत असताना आम्ही पदावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोही, पण कधी आमचं मन कुठे भरकटून येईल हे सांगता येत नाही. अशी ही आमची क्षयोपक्षमिक ज्ञानाची स्थिती आहे. आणि त्यामुळे या ज्ञानामध्ये आमच्या ज्ञेय टिकू शकत नाही, आणि या ज्ञेयासोबत आमचं दुसरं रागद्वेषादी परिणमन देखील सुरू असतं. आणि अशा तऱ्हेने हे क्षयोपक्षमिक ज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत तो पूर्ण शुद्ध आत्म्याला पूर्ण रूपाने न पाहू शकतो, न जाणू शकतो, न आचरू शकतो, परंतु जघन्य भावानेच पाहतो, जाणतो आणि आचरतो. या जघन्य भावाच्या अस्तित्वावरून अनुमानाने तेथे अबुद्धीपूर्वक राग कलंक विद्यमान आहे असे प्रतीत होते, आणि त्यामुळे तेथे बंधही आहे. परंतु तो राग अज्ञानाविना केवळ चारित्र मोहाच्या उदयाने होतो, म्हणून तो अज्ञान कोटीतील नाही. ते आता राग होतो आहे, पण रागासोबत आता अज्ञान नाही आहे, म्हणजे मोह नाही आहे. रागाप्रती राग नाही आहे. रागामध्ये भावना ही आहे की राग हा सोडण्यायोग्यच आहे, हेयच आहे. ही भावना त्याची रागाप्रती असल्यामुळे त्याचं ते अज्ञान जे रागरूप झालेलं आहे ते अज्ञानाच्या कोटीत जात नाही. मिथ्यात्व असेल तर ते अज्ञानाच्या कोटीत गेलं, आणि इथे राग आहे पण त्याला अज्ञानाच्या कोटीतला म्हणता येत नाही. अशा तऱ्हेने हा भाव आपण बघितला. परत आपण यावरच चर्चा करणार आहोत, पण त्याआधी उद्याच्या दिवस आपल्या क्लासला सुट्टी असणार आहे. उद्या क्लास होणार नाही. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.